तर अशा प्रकारची काही हानी झाली तर याला जबाबदार नेमकं धरायचं कोणाला? वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, प्रशासन, शासन की या सर्वांचे प्रमुख असणारे आरोग्यमंत्री? महाराष्ट्र शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून अनेक शेकडो योजना रुग्णांसाठी, सर्वसामान्य रुग्णांसाठी राबवण्यात येत आहेत. पण खऱ्या अर्थानं या योजना जर राबवायच्या असतील तर त्या क्षमतेनं त्या ठिकाणी स्टाफ हजर असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च करून देखील सर्वसामान्य रुग्णांना मात्र या उपचारापासून उपेक्षितच राहावं लागेल हे मात्र नक्की. नमस्कार, मी कृष्णा लाडाने, आपण पाहताय के न्यूज. कालच्या बुधवारी 15 एप्रिल रोजी राधानगरी तालुक्यातील येवडे या गावामध्ये रक्षाविसर्जन विधीसाठी जमलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आणि ही घटना घडली. मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडण्यामागचं कारण म्हणजे या स्मशानभूमी शेजारी एक झाड आहे, त्या झाडावरती मला जो पोळं होतं त्या पोळ्याला कावळ्याचा धक्का लागला आणि या चवताळलेल्या मधमाशांनी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या 100-200 लोकांवर थेट हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळं इथं एकच त्रेधातिरपीत उडाली. यामध्ये शेकडो लोक जखमी झालेत. या सर्वांना या गावाशेजारी असणाऱ्या राशेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळी जवळपास 50हून अधिक लोकांना या ठिकाणी उपचार करण्यात आलेत आणि त्यानंतर ज्यांना अधिक उपचाराची गरज आहे अशा 10 ते 12 जणांना कोल्हापूरला CPR येथे पाठवण्यात आलं. या राशेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मामूल पाटील, संग्राम शिंदे त्यांच्याबरोबर या ठिकाणी असणाऱ्या सर्व स्टाफनं तातडीनं या ठिकाणी रुग्णांवर उपचार करत ह्या घटनेचं गांभीर्य टाळण्यात यश मिळवलं. ही घटना घडून गेली त्यानंतर खऱ्या अर्थानं एक प्रश्न उपस्थित झाला आणि हा प्रश्न आत्ता नाही आहे तर गेल्या 4 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, तो म्हणजे रिक्त जागेंचा. कारण या रिक्त जागांमुळे अशा अनपेक्षित घटनांच्या वेळी रुग्णांवर उपचार करण्यास मर्यादा येणार आहेत आणि हा अडथळा जर आला, रुग्णसेवेमध्ये अडथळा आला आणि ह्या घटनेचं गांभीर्य वाढलं आणि या गांभीर्यातून हानी झाली तर याला जबाबदार कोणाला धरलं जाणार हा प्रश्न उपस्थित होतो. कारण ही जर अशा प्रकारची काही हानी झाली तर याला जबाबदार नेमकं धरायचं कोणाला? वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, प्रशासन, शासन की या सर्वांचे प्रमुख असणारे आरोग्यमंत्री? आत्ताच्या घडीला या राधानगरीचेच असणारे कोल्हापूरचे पालकमंत्री असणारे नामदार प्रकाश आंबेडकर हेच आरोग्यमंत्री आहेत आणि त्यामुळं तातडीनं या पदांबाबत निर्णय घेऊन या रिक्त जागा भरण्यासाठी गरजेचं आहे. राधानगरी तालुक्याचा जर विचार केला तर 8 ते 9 PHCमधून एकूण साधारण 46 नियमित आस्थापनामधील पदं रिक्त आहेत आणि त्याबरोबर जिल्ह्याचा जर विचार केला तर 12 तालुके, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद अशा सर्वच ठिकाणी जवळपास 291 इतकी पदं रिक्त आहेत. साधारण जर बघितलं तर एवढी पदं रिक्त असल्यामुळं होणाऱ्या रोजच्या रुग्णसेवेतसुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळं भविष्यात अशा घटना घडून ह्या घटनांचं रूप गंभीर होऊन आणि यामध्ये हानी होण्याची विशेष परीक्षा बघण्यापेक्षा तातडीनं कार्यवाही करत ह्या ज्या रिक्त जागा आहेत ह्या भरण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. साधारण जर कालच्या घटनेत जर बघितलं तर या सर्वच स्टाफनं एक चांगलं काम केलं, खरोखर कौतुक आहे. पण भविष्यात अशा अनपेक्षित घटना कधीही घडू शकतात. असे मधमाशांचे हल्ले असतील, विषबाधा असतील, साथीचे रोग असतील, ह्या अशा अनपेक्षित गोष्टींच्या वेळी जास्त संख्येने रुग्ण या ठिकाणी येतात आणि यावेळी उपचारावर मर्यादा येते. त्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वच ठिकाणी हा जो स्टाफ आहे तो परिपूर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं तातडीनं आरोग्यमंत्र्यांनी याची दखल घेत विषयाची परीक्षा बघण्यापेक्षा या पदांची भरती करणं खरोखर योग्य होणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून अनेक शेकडो योजना रुग्णांसाठी, सर्वसामान्य रुग्णांसाठी राबवण्यात येत आहेत. पण खऱ्या अर्थानं या योजना जर राबवायच्या असतील तर त्या क्षमतेनं त्या ठिकाणी स्टाफ हजर असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, तरच या योजना सफल होतील. अन्यथा कोट्यावधी रुपयांचा खर्च करून देखील सर्वसामान्य रुग्णांना मात्र या उपचारापासून उपेक्षितच राहावं लागेल हे मात्र नक्की. त्यामुळे अशा घटनांचं गांभीर्य ओळखून भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी किंवा त्या घटनांमधून हानी टाळण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तातडीनं लक्ष देत ही पदं भरण्यासाठी प्रयत्न करणं खरोखर गरजेचं आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.